नमस्कार, सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव पोलिसांच्या राजकीय हस्तक्षेपाविरोधात आसरे ग्रामस्थांचा उद्रेक। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या बदलीची मागणी करत सुरू केले ठिय्या आंदोलन। आत्मदहनाचा दिला थेट इशारा। आसरे तालुका कोरेगाव येथील लोकशाही, न्याय आणि कायद्याच्या रक्षणासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून कोरेगाव पोलिसांच्या राजकीय व एकतर्फी भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। सरपंच सौ सविता सूर्यकांत सनस आणि ग्रामपंचायत सदस्य रुपेश सीताराम सपकाळ यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला होऊनही उलट त्यांच्यावरच जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप कोरेगाव पोलिसांवर करण्यात आला आहे। या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून आसरे ग्रामस्थांनी कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। गटार बांधकामाच्या कामावरून काही समाजकंटकांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर हल्ला केला असूनही मूळ आरोपींना अटक न करता त्यांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हल्ल्याला अनेक दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसून ते मोकाट फिरत असल्यामुळे गावात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे। इतकेच नव्हे तर जखमी रुपेश सपकाळ, सरपंच सविता सन्नस आणि त्यांच्या कुटुंबियांवर चोरीसारखे खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी जाणीवपूर्वक अत्यंत किरकोळ कलमे लावून मूळ आरोपींना संरक्षण दिले तर पीडितांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून उलट मारहाण करणाऱ्यांच्या सांगण्यावरून वाढीव व गंभीर कलमे लावल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। बल्लाळांची कार्यपद्धत पूर्णपणे चुकीची, अन्यायकारक आणि राजकीय प्रेरणेतून झालेली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्याची ठाम मागणी ग्रामस्थांसह नेत्यांनी लावून धरली आहे। या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते साहिल शशिकांत शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रतिभाताई बर्गे, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र बुवा सनस, उपसरपंच साहेबराव सनस, ग्रामपंचायत सदस्या कुंदा महामुनी व निशा सगरे, नगरसेवक प्रीतम बर्गे, गणेश धनावडे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला। यावेळी साहिल शशिकांत शिंदे यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर अनेक गुन्हेगारांना खतपाणी घालण्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या संपूर्ण कारभाराचा जाहीर पंचनामा केला। त्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारून कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती दिली। मात्र या खुलाशाने आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्यात आले। आज पोलिसांनी ठोस व निष्पक्ष कारवाई केली नाही तर आत्मदहनाशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही, असा थेट आक्रमक इशारा आंदोलक, ग्रामस्थ व प्रमुख नेत्यांनी दिल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। गेलो, त्यांचा मुलगा वकील आहे, किरण वकील नाव सांगतो। वकील असताना कोर्टात केस लढायला बाहेरचा वकील 1.5 लाखाचा दिला व स्वतः मुलगा वकील करू शकला नाही आणि आम्ही वकील दिला नाही। आम्ही रुपेश सपकाळ आणि आमचा एक कार्यकर्ता अनिल सनस दोघांनी राज ठाकरेवानी लाव रे तो व्हिडिओ, त्याप्रमाणे रुपेशने म्हणे ते दाखव रे तो कागद, अनिलनं कागद दाखवायचे। पुणे आयुक्तालयानं त्यांची 2 एकर 5 गुंठ जमीन कुमटे फाट्यावरची जप्त केली। 1 कुमटे फाट्यावरचा प्लॉट जप्त केला, नोटीस दिलं, त्यांनी आता वर तक्रार केली, म्हणजे कोर्टात केस चालू केली, त्यांनी पुन्हा अर्जी केली। म्हणजे हा भ्रष्टाचार। आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की गावातल्या लोकांवर जर अन्याय होत असेल, सत्ताधारी पक्ष आम्ही गटर करत होतो, आज डेंग्यू, मच्छर, डास बंदिस्त गटर बनवतो, हे आमचा गुन्हा आहे का? PSIनं सांगावं आमचा गुन्हा आहे का? तुम्ही जे आमच्या माणसांना त्रास देत आहे आणि त्यांना मोकळे सोडले, हे कशाच्या आधारावर मोकळे सोडले? ते आज खुलेआम घरी येऊन धमकी देतात त्या रुपेशच्या बायकोला।
की तुझ्या नवऱ्याला समजाव, केस मागे घ्यायला लाव. म्हणजे हे सरासर अन्याय होतोय. हा अन्याय किती दिवस आम्ही सहन करायचा. आज ही बायका मंडळी, ही पुरुष मंडळी, घरी प्रत्येकाला कामधंदा असतो, कामधंदा सोडून इथे येऊन बसले कशासाठी? की आपल्यावर झालेल्या अन्यायाचं निवारण कुठंतरी ह्या पोलीस स्टेशनने करावं. आम्ही निवेदन दिलंय. PSI बळाल साहेब, त्यांना विचारा काय करतायत ते, का अजून तिथला CCTV ताब्यात घेत नाही, का ह्या लोक मोकळ्याच मोरली आहेत, ह्या लोकांना का अटक करत नाही. माझं खास म्हणणं आहे की PSI ना कुणाच्याही दबावाला बळी पडू नये. तुम्ही जनतेचे सेवक आहात, आमचे मालक नाही. तुम्ही आमचे सेवक आहात, आमच्या सेवेसाठी ठेवलंय. आमच्यावर अन्याय झालेला निवारण करणं तुमचं काम आहे. तुम्ही का अजून ती मोकाट सोडल्या की ज्यांनी मारहाण केली, आणि CCTV तो का बंद करत नाही, ताब्यात घेतला नाही. 8 दिवस झाले त्या घटनेला. ही CCTV कुठं गायब करतात? उद्या कॅन्सल केली तर तुम्ही काय करणार? आम्हाला आरोपी करणार का? अन्याय होऊन आम्ही गावामध्ये कुठे रोगराई पसरू नये बंदिस्त गटर करतो, आणि याला तुम्ही आडवे येत आहे. प्रत्येकाच्या दारातले आम्ही बांधकामं तोडली. त्यांचं बांधकाम तोडायला गेलं की यांना राग येतो. बांधकाम तोडले वाकडे आहे. किती वेळ आहे हो आमचं असं शूटिंग करायची? हा, बराच वेळा पोलीस स्टेशनच्या विरोधात आम्ही येतो प्रत्येक वेळेस. काहीतरी अन्याय होतो म्हणूनच येतो ना. ही मला वाटतं 3री वेळ असेल सभापती. हा, म्हणजे मी येणारी तर 3री वेळ आहे. हा, आणि काही नका, तुम्ही जी विनंती करताय ना बल्लाळ साहेबांना बाहेर बोलवा आणि त्यांनी हे करा, ते तेवढ्यासाठी त्या खुर्चीत बसलेले नाही, ते अन्याय करण्यासाठीच बसलेले आहेत असं मला वाटतंय. कारण का मध्ये सुद्धा त्यावेळेस तक्रार केली, साहेब आले होते स्वतः त्या आंदोलनाला. SP साहेबांना फोन केला की इथं आमच्या कार्यकर्त्यांवर एवढा अन्याय होतोय, त्यांच्यावर अत्याचार होतोय, त्याची कुठेतरी नोंद घ्यावी. पण इथं कुणाला जाणीवच नाही होती. मूर्ख म्हणून आम्ही इथं येतो का न्याय मागायला? हा, तुम्हीच फक्त मूर्खच आहोत ना. पण तिथं इथं येऊन बसायचं, धरणं धरायचं, कशासाठी करायचं आम्ही? आता महिलांवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले. म्हणजे महिलांनी कोणतं पदाधिकारी देखील व्हायचं नाही का? जर विकास कामाच्या दृष्टीनं महिलेने एखाद्या काम केलं असेल, करत असेल, तर तिला जर तुम्ही मारहाण कर. मला आता कळलं की सरपंच दवाखान्यात गेलेत. म्हणजे ही कुठली पद्धत आहे? आणि पोलीस स्टेशन जर निवांत असेल तर कुणाकडे आपण दाद मागायला येतोय? कशासाठी ही दाद मागायला येतोय आपण? म्हणजे यासाठी ठोस उपाय नुसतं तेवढ्यापुरतं कुणावर अन्याय झाला म्हणून आंदोलन करणं एवढाच ठोस उपाय नाही, तर समूळ उच्चाटन होणं गरजेचं आहे. आज ही समाजातली परिस्थिती काय घनता गंभीर आहेत, ते हलेनाच जागचे. एवढं होऊन सुद्धा म्हणजे ह्यांच्यावर केवढा मोठा वरदहस्त असेल. काय नाही मिळणार आहे आपल्यासारख्या लोकांना? नाही न्याय मिळू शकत हो. पुन्हा पुढे न्याय मागतोय आपण. सांगा सभापती, तुम्हीच सांगा हो आता. इतकं म्हणजे आपणच म्हणजे ते मुरदाड आहेत का आपण मुरदाड आहे, हेच आता बघणं गरजेचं आहे. अगदी SP साहेबांनी सुद्धा सतत आश्वासनं दिली आहेत, अमकं करतो टमकं करतो, पण काही नाही हो. मागचे पाडे पुन्हा पुढे चालूच आहेत, त्यात कुठलाही बदल नाही. म्हणजे माणसांनी समाजामध्ये वावरायचं का नाही, काम करायचं का नाही, इथं पासून प्रश्न निर्माण झालेला आहे. मग नको ना, मग एकच काहीतरी एकाधिकारशाही ठेवा, मग लोकशाही संपूर्णच टाका. ह्यांची जबाबदारी आहे ना, कोण PI आहेत त्यांची, की यावं पुढं त्यांना सामोरं जावं. म्हणजे काय ह्या संविधानात जे स्त्री पुरुष समानता किंवा महिलेचा सन्मान जी आहे की म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. या
त्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. स्त्रियांचा आदर कसा करावा याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. शिवाजी महाराजांनी ठेवली ती उदाहरणं. आणि कशासाठी मग नुसतं शिवाजी महाराज शिवजयंती साजरी करणं, नुसतं शिवजयंती आली शिवजयंती साजरी करा. धर्मवीर संभाजी महाराजांची काय पुण्यतिथी जयंती आली ते साजरी करा. अहो, त्यांनी दिलेले विचार आधी समाजामध्ये रुजवा. ते जर समाजामध्ये रुजले तरच कुठेतरी न्याय मिळेल माणसाला. नुसतंच तुम्ही शिवजयंती साजरी करणार, संभाजी महाराजांचे वेगवेगळे जयंती पुण्यतिथी साजरी करणार, काय उपयोग आहे? त्यापासून घेता काय तुम्ही? कुठे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा भारत? हाच प्रश्न आहे आमच्या पुढे. जर संरक्षण यंत्रणा जर अशी असेल तर काय करायचं इथं? हे शिवाजी महाराजांनी सांगितलं का? त्यामुळे बघा बाबा, काय म्हणजे तुम्हीच ठरवा, इथं न्याय काय मिळणार नाही, माझं ठाम मत आहे. कारण का मध्ये सुद्धा आम्ही आलो होतो, अक्षरशः दवाखान्यातून पेशंट आणला होता इथं ऍडमिट असणारा, त्याच्यावर इतका त्याला त्रास झाला होता. आणि म्हणून मी एकच सांगेन, आजच्या दिवशी तर एकच सांगेन, जर खरंच शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र असेल तर सगळ्यात तरुण पिढीनं, वयोवृद्धांनी तो विचार करणं गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराजांचं राज्य जर पाहिजे असेल तर कशी व्यवस्था पाहिजे, ही संरक्षण यंत्रणा कशी, रक्षक यंत्रणा कशी आहे, याचा सर्वांनी समाजातील घटकांनी विचार करणं आज गरजेचं आहे. तरच कुठेतरी समाज अगदी शांततेत एकोप्यानं नांदू शकेल. आसरे ग्रामपंचायतीच्या वतीनं आसरे गावामध्ये बंदिस्त गटर योजनेचं काम सुरू असताना काही ग्रामस्थांनी त्या कामामध्ये अडथळा निर्माण केला. ही गोष्ट ग्रामसेवक असेल, सरपंच आणि काही सदस्यांना समजल्यानंतर अडथळा कशामुळे निर्माण झाला हे पाहण्यासाठी सरपंच आणि सदस्य गेले तिथे, दोघे जणच गेले. गेल्यानंतर परिस्थितीची पाहणी केली आणि ते कॉन्ट्रॅक्टर किंवा काम करणाऱ्या लोकांना सरपंचाने सूचना केल्या, कामासंबंधित सूचना केल्या. आसरे गावामध्ये एक महिला भगिनी सरपंच आहे, उपसरपंच एक ज्येष्ठ मान्यवर आहेत, ज्यांनी प्रशासनामध्ये वयाच्या 58 वर्षापर्यंत प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. येथे उपसरपंच आहेत, अतिशय चांगले सदस्य आणि सगळी बॉडी सगळी चांगली आहे. आणि काम चांगलं असताना फक्त राजकीय द्वेषापोटी कामाला अडथळे निर्माण करण्याचं काम केलं. बंदिस्त गटर योजना झालीच पाहिजे हा वर्ण शासनाचा आदेश आहे. आणि कामात अडथळा निर्माण होणं समझोता घालण्यासाठी सदस्य आणि सरपंच गेले. सदस्य ज्येष्ठ आहेत, जेंट्स सदस्य होते, रुपेश सप्ताह म्हणून सदस्य होते, त्यांचा विषय बाजूला ठेवा, एक जबाबदारीच आहे त्यांची. परंतु सरपंच म्हणून महिला भगिनी आहेत त्या गेल्या, परंतु कामाला सहकार्य करायचं बाजूला राहिलं. परंतु त्या भगिनीला, सरपंच भगिनीला मारहाण करण्याचं काम झालं. मागच्याच आठवड्यामध्ये प्रशासन सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करत असते. मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जयंती साजरी केली, मोठमोठी भाषणं केली सगळ्या नेते मंडळींनी. आणि एका बाजूला महिला सरपंचाला मारहाण होते, अन्याय होतोय. आता परवा जिजाऊ जयंती साजरी झाली, ती सगळ्या मोठ्या पुढाऱ्याने, नेते मंडळींनी साजरी केली, प्रशासनाने साजरी केली. आणि जिजाऊ जयंती साजरी करायच्या वेळेलाच या ठिकाणी सरपंचावरती अन्याय होतोय, महिला भगिनीवरती अन्याय होतोय. आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासनामध्ये झालेल्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी आल्यानंतर अन्याय झालेल्यावरतीच पुन्हा पोलिसांना अन्याय करते.
आता ताईने सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा इथं आंदोलनं केली, निवेदनं दिलं की पोलीस प्रशासनानं कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता राजकीय पुढाऱ्यांचं, स्थानिक नेते मंडळीचं, सत्ताधाऱ्यांचं न ऐकता सामान्य जनतेसाठी आपण आहोत. सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आपण करावं. परंतु या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये तसं नाही. आजपर्यंत बरेच केसेस झाल्या, आंदोलनं झाली, परंतु आंदोलनाचा कुठल्याही प्रकारचा अजूनही इफेक्ट काय झालेला नाही. अन्याय पोलिसांनी अन्याय करायचंच काम चालू ठेवलेलं आहे. परवाच आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं, त्यांना भेटलो की साहेब अशा प्रकारचा कोरेगाव पोलीस स्टेशनवरती आमच्याच लोकांच्यावरती अन्याय केला जातोय, पक्षपातीपणा केला जातोय, तो कुठेतरी थांबला पाहिजे. SP साहेबांनी निवेदन घेतलं आणि आम्हाला आश्वस्त केलं आणि आम्ही तिथून निघून आलो. परंतु त्याच्यावरती काही फरक पडला नाही. ज्या सरपंचावरती मारहाण होती, अन्याय होतोय, पुन्हा त्याच सरपंचावरती गुन्हा दाखल केला जातो. म्हणजे पोलीस प्रशासनही किती पक्षपातीपणानं कामकाज करतं ह्याच्यावरून दिसून होते. आसराचा विषय बाजूला ठेवा, परंतु आजपर्यंत बऱ्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी पक्षपातीपणा केला. आम्हाला फक्त पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा पक्षपाती झाला नाही पाहिजे, पक्षपातीपणा झाला नाही पाहिजे. अन्याय झालेल्यावरती मग कुठल्या पार्टीचा असेल, कुठला सामान्य असू द्या, मोठा असू द्या, अन्याय झालेला त्याला न्याय मिळालाच पाहिजे. मागच्याच 1 महिन्यात, 6 महिन्यापूर्वी आमच्या एका तरुण मुलावरती वार झाले, खुनी हल्ला झाला. अजूनही 2 आरोपी मोकाट आहेत. माहितीसाठी सांगतो पत्रकारांना, त्या युवकांच्या अंगावरती इतक्या जखमा आहेत, 230 टाके पडले, 235 टाके त्याच्या अंगावरती आहेत, इतकं मारला त्याला. आरोपी मोकाट. ज्यावेळेला आवाज उठवला तेव्हा 4 आरोपींना अटक केली, अजून 2 आरोपी मोकाट आहेत. त्या दिवशी SP साहेबांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. SP साहेबांनी सांगितलं, सूचना केलं इथं, त्यांनी जर नाही केलं तर मी LCPची टीम पाठवतो आणि त्या आरोपींना शोधून काढतो. आता शोधून काढलं का नाही अजून त्याची माहिती मी घेतली नाही. म्हणजे महिना आरोपी खुनी हल्ला झालेला आरोपी सुद्धा महिना मोकाट उघड माथ्याने फिरतात. आमचं काय होत नाही, आम्हाला कोण अटक करू शकत नाही, आमची कोण वाकडे करू शकत नाही, असे मस्तीत फिरतात. मग पोलीस यंत्रणा कशासाठी आहे? आम्हाला राजकीय कुणावरती आरोप करायचा नाही. आमचा आरोप आहे पोलीस यंत्रणेवरती. पोलीस यंत्रणेनं आजपर्यंत बऱ्याचशा सत्ताधारी पार्टीचं ऐकून विरोधकांवरती अन्याय केला, तो अन्याय झाला नाही पाहिजे. काल निवेदन दिलं आसरे ग्रामस्थांनी, ज्या ग्रामस्थांच्या त्या निवेदनावरती सह्या आहेत त्याच ग्रामस्थांना नोटिसा. न्याय मागायचा का नाही? न्याय मागणाऱ्याला तुम्ही अन्याय करणार, अटक करणार, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकशाही आहे, लोकशाही वाचवली पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी त्या माता भगिनी किंवा इथले सगळे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते उपस्थित आहेत. आज 1 दिवसाचा या ठिकाणी या आंदोलनाचं आम्ही निवेदन दिलं. 1 दिवस थांबणार आहोत. ह्याच्यावरती पोलीस यंत्रणेनं काय रिझल्ट काय देतात किंवा कारवाई काय करतात हे पाहणार आहोत. नाहीतर पुन्हा आत्मदहनाचा इशारा सगळे ग्रामस्थांनी देऊ. या ठिकाणी ते साहिलबाबा शिंदे आहेत, तिथले कोरेगावचे नगरसेवक बरेच आहेत, ताई या ठिकाणी आहेत. आम्ही सगळेजण प्रमुख कार्यकर्ते त्या अन्याय झालेल्या नागरिकांना पाठिंबा, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत. तर मी या ठिकाणी जास्तीचं न बोलता पोलिसांनी पक्षपातीपणा न करता 8 दिवसापूर्वी झालेल्या घटनेचं पूर्णपणे शहानिशा करावी आणि खोटे गुन्हे दाखल केलेत ते माघारी घ्यावेत. त्यासाठी या निवेदन दिलेलं आहे. परवा आम्ही गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून निवेदन SP साहेबांनी दिले, तरी सुद्धा गुन्हे दाखल झाले, खोटे गुन्हे. म्हणजे न्याय मागणार, अन्याय झाल्याने न्याय मागायचा का नाही हा पहिला प्रश्न निर्माण होतो. तर गेल्या वर्षी मस्साजोग सरपंचावरती
जो प्रसंग आला तोच प्रकार आपल्या तालुक्यात निर्माण होतं. काहीशी परिस्थिती झाली, बऱ्याच वेळा झाल्यात. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान वाचलं पाहिजे. त्यासाठी मी या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि थांबतो. जय जय महाराज. रुपेश सपकाळ व तिकडचे सरपंच महिला सदस्य सूर्यकांत सदस्य व त्यांच्या घरच्या 7 सदस्य गुन्हे दाखल करण्यात आले. भांडणं जे सुरू झाली ते विकास कामाच्या पाहणीवर वरून काय वाद झाला आणि तिथं त्यांची काहीतरी वादावरून भांडणं झालं. समोरच्या पार्टीने आपल्या महिला सदस्यांवर आणि आपल्या रुपेश सपकाळ या सदस्यांवर वार केला. वार झाल्यानंतर रुपेश यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांची तक्रार घेताना किती अडचणी आल्या हे मला माहिती आहे. बल्लाळ साहेबांशी त्यावेळी पण मी किती संपर्क केला, तेव्हा किती पाठपुरावा केला ते मला माहिती आहे. म्हणजे अगदी त्याचा जबाब घ्यायला पण साहेब 2 दिवस गेले. त्याचा जबाब घेतल्यानंतर इथं त्याची फिर्याद दाखल करायची, तर त्यांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट काय करायची याची तयारी जास्त पोलीस स्टेशनला बल्लाळ साहेबांची त्याच्यात आत्महत्या मला जास्त दिसली. जेव्हा गुन्हे दाखलसुद्धा झाले तेव्हा त्यांची कलमं कशी कमी करायची याबद्दल पण प्रक्रिया त्यांची मागच्या बाजूला चालली. ही सगळी घटना होत असताना आम्ही परवा SP साहेबांना भेटलो. त्यांच्या निदर्शनातही आम्ही हे गुन्हे किंवा ही ॲक्सिडेंट आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. त्यांनाही आम्ही विनंती केली की रुपेश सपकाळावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालला आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्याच्यात लक्ष घालू आणि काय खोटी कारवाई असेल तर होऊन देणार नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की ज्याच्यावर वार झाला तोच अजून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला गेला आहे. आणि जे महिला सदस्य होते ज्यांच्यावर वार झाला आहे त्यांच्या सकट त्यांच्या घरच्या 7 सदस्यांवर गुन्हे दाखल केले गेले. आणि ज्यांनी वार केलेत ती आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. आणि उलट त्या घरच्यांवर त्या प्रेशर टाकतात की तुम्ही केस परत घ्या. म्हणजे हे कसल्या प्रकारचा कारभार या कोरेगाव पोलीस स्टेशनचा चालला आहे मला समजत नाही. आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे अगदी याच्या अगोदरही आम्ही कारभार केला याचं. मला कोणीही सांगावं इथं आता इकडं बरेच नेते मंडळी आहेत, सगळ्या मला वाटते तिकडची ग्रामस्थ मंडळी आले. याच्या अगोदर कोरेगावमध्ये कधी ही परिस्थिती होती. मगाशी राजाभाऊंनी कुमट्याचा विषय सांगितला. त्या मुलाला तर 250 टाके पडले. अनेक त्या मुलाचे वार करून त्याचे रील बनवले गेले आणि ते रील आजही व्हायरल होत आहेत. तो रील बनवणारा आजही मोकाट फिरतोय. म्हणजे हा बीड पॅटर्न हा कोरेगावात सुरू झाला आहे का मला याची शंका आहे. आणि जे बीडमध्ये जे वाल्मिक कराड करत होते मग कोरेगावचे वाल्मिक कराड कोण आहेत याचा पण खुलासा कोरेगाव पोलीस स्टेशनने करावा. याचं मी आज सगळ्यांसमोर विनंती करतो. आमची 2च मागणी आहेत. एकतर जे रुपेश सपकाळचा जो विषय झाला आहे त्याच्यात काय खरी तपास करावा, त्यात काय खरी घटना झाली आहे, त्याच्यात जिथं मारहाण झाली ज्यांनी मारहाण केली त्यांच्या घरात CCTV आहेत पण ते CCTV आजपर्यंत जप्त का केले नाही त्याचाही आम्हाला खुलासा द्यावा. आणि जे इतर आरोपी त्यांनी क्रॉस कंप्लेंटमध्ये माणसं घेतली आहेत त्या माणसांचाही प्रूफ ग्रामस्थांकडे आहे की ती माणसं तिथं नव्हती. ते त्यांच्या दुकानात बसण्याचे CCTV आहेत, इतर ते प्रूफ आहेत. त्याचीही दखल पोलीस स्टेशन घेत नसताना त्यांच्यावर अटक कशी करावी त्याच्यावर कारवाई पोलीस स्टेशनची चालली आहे. आमची 2च मागणी आहे की ह्याच्यात जो काही तपास व्हावा, म्हणजे आमच्या पक्षाची चूक असेल तरी ती तुम्ही ट्रान्सपरंटली सांगावी किंवा त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. तपास कुठलाही एकतर्फी तपास होऊ नये हीच आमची मागणी आहे. आणि खास कारभार अगर असं चालला असेल तर आमची दुसरी मागणी असेल की बल्लाळ साहेबांची कोरेगाव पोलीस स्टेशनमधनं बदली व्हावी. आज आम्ही नुसतं त्यांच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला समर्थ देण्यात आलो आहे. आज आमचे नेते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेबांना मुंबईला जावं लागलं. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो आहे.
पण आम्ही जाताना एक विनंती करून ते जाणार आहे. आज आम्हाला आमच्या आंदोलनाला काय ॲक्शन मिळाली नाही, तर उद्या आमचे नेते इथं येतील आणि तुम्हाला माहिती आहे आमचे नेते येताना एकटे येत नाही. मग उद्याचं जे काय होईल त्याला पूर्ण काय म्हणतात कारणीभूत किंवा जबाबदार ह्याकडचं शासन आणि कोरेगाव पोलीस स्टेशन हे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.